सांगाल? नमस्कार, माझे नाव सान्वी वैभव राक्षे. मी आता 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी. माझ्या गावाचं नाव पिंपळगाव खडकी, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. आता इथे आपण बघतोय सद्यस्थिती की प्रभाकर बांगर हे आता इथे उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचं म्हणजे आपण सध्या इथं पाहतो आजूबाजूला बिबट्यांचे खूप म्हणजे परिसरात जास्त आढळतात बिबटे. आम्ही आता विद्यार्थी आहोत आणि आम्हाला सुद्धा काही विद्यार्थ्यांना शेतामधून यावं जावं लागतं. पुन्हा त्यांना जर बांधावरून जाताना जर एखाद्या बिबट्याने जर धरून नेलं तर हे शासन काय करणार? आम्हाला हे पैसे भेटतात, आम्ही पैशाचं काय करू शकत नाही, पण माणूस आता सद्यस्थिती खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला दूध उत्पादनाचं. आता माझे आई वडील सुद्धा दूध उत्पादन करतात, पण आता किती पण लिटर म्हणजे दूध उत्पादन संस्थेमध्ये जर घातलं तर आपल्याला त्याचे पगार वगैरे आलं तरी ते गायांच्या खाद्यपदार्थासाठीच खर्च होऊन गेला, काही शिल्लक राहत नाही. आणि आता हे इथे उपोषणाला बसले प्रभाकर बांगर यांचे प्रश्न सोडवावे अशी माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे. आणि आमच्या शाळेचा व आमच्या गावाचा खूप असा पाठिंबा यांना लाभतोय आणि यांचे सगळे प्रश्न सोडवा अशी माझी मुख्यमंत्रींना नम्र विनंती आहे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.